पहिली महत्त्वाची राजकीय बातमी, वंचितला आता 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय। महाविकास आघाडीची वेट अँड वॉचची भूमिका देखील आता पाहायला मिळत आहे। तर वंचितच्या भूमिकेनंतर आता यादी जाहीर होणार असल्याचं कळतंय। त्यामध्ये भिवंडी, सांगली, जालना जागांचा तिढा देखील सुटलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, वंचितला 4 ऐवजी आता 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय। तर महाविकास आघाडीची भूमिका देखील आता वेट अँड वॉचची असल्याचं पाहायला मिळतंय, कारण वंचितच्या भूमिकेनंतर आता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। भिवंडी, सांगली, जालना जागांचा तिढा देखील सुटलेला आहे। महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहतोय, वंचितला आता 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव हा देण्यात आलेला आहे। तर वंचितला 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। स्वप्नील जातात त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। स्वप्नील, वंचितला आता महाविकास आघाडीकडून 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय। प्रकाश आंबेडकरांची भूमिका आता बदलू शकते का? शुभम, निश्चित महाविकास आघाडीकडून वंचितला 4 ऐवजी आता 5 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। खरं तर पहिली 2 जागांची ऑफर होती, यानंतर जागा वाढत गेल्या, आता 5 जागांवरती हा प्रस्ताव आलेला आहे। त्यामुळे आता वंचितचे प्रकाश आंबेडकर नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे, महाविकास आघाडीचं सुद्धा लक्ष आहे। वंचितने भूमिका जाहीर केल्यानंतर लगेचच महाविकास आघाडीकडून किंवा शिवसेना ठाकरे गटाकडून यादी ती जाहीर करण्यात येणार आहे। आणि जे महाविकास आघाडीमध्ये 3 जागांवरती प्रामुख्याने वाद निर्माण झाला होता, ते म्हणजे सांगली, जालना आणि भिवंडी, या जागेचा सुद्धा वाद मिटलेला आहे। आता भिवंडी जागेवरती आहे राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, तर सांगलीची जागा ठाकरे गटाकडे असेल आणि जी एकूणच जालन्याची जागा आहे ती काँग्रेसकडे राहणार आहे। तर हातकणंगलेमधून सुद्धा आता कुणाला दुसरा उमेदवार हा त्या ठिकाणी येऊ शकतो, कारण राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक जे ते लढवावी अशा प्रकारची ऑफर आहे। जर त्यांनी त्याला नकार दिला तर महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी नवीन उमेदवार हा त्या ठिकाणी उभा केला जाईल। त्यामुळे हातकणंगलेच्या जागेचा सुद्धा एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये ठरलंय अशा प्रकारचं वातावरण आहे। त्यामुळे आता राजू शेट्टी यांच्या भूमिकेकडे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे महाविकास आघाडीचं लक्ष लागलेलं आहे। उद्या दुपारनंतर वंचितच्या भूमिकेनंतर खरं तर महाविकास आघाडीची भूमिका जाहीर होईल। जर वंचित महाविकास आघाडीसोबत आलं नाही तर 22, 10, 16 अशा प्रकारचा हा फॉर्म्युला असेल। यामध्ये 22 जागा आहेत त्या ठाकरे गटाच्या असतील, 16 जागा या काँग्रेसच्या असतील, तर 10 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या असतील। त्यामुळे वंचितची नक्की भूमिका काय, आता याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। शुभम, अगदी प्रशांत, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।